प्रशासनाने कालपासून आम्ही सगळे परिस्थिती अशी आहे की जेवढा पाऊस जो झाला आजारी पडण्यामध्ये त्या पाऊस सोलापुरात आधी म्हणला असं नाही की पहिल्यांदा असा पाऊस पडलाय सोलापुरात. तुमची कदाचित दिशाभूल होत असेल किंवा काय मला माहित नाही. जर आमची कामं नाही झाली असतील तर ही परिस्थिती उद्भवली. आमची कामाचा पण जस्ट लेट मी कंप्लीट. तर ती आमची कामं नाही झाली नाही. दुसरी गोष्ट फ्लायओव्हर्स जे NHAIच्या लोकांनी सर्व्हिस रोड काही ठिकाणी आमच्यावर काँग्रेसवर वैयक्तिक नाही तुम्ही कोणाला हाम करत आहात हे करून तुम्ही सोलापूरच्या लोकांची हाय घेताय. आमच्या डोक्यात नाही सर कामा सांगा खासदार म्हणून आमच्याकडून येत नाही. आम्ही 25-30 वर ट्रस्टी आहे सर. माझे मापर 5-6 समोर बसले स्टँडिंग कमिटीचे चेअरमन आहेत. काय वाटत नाही सर. आम्ही एवढं वेळ तुमच्याकडे येऊन गेलो पाया पिठे गेलो लोकांना घेऊन आलो. आमचे पत्र तुमच्याकडे बघा. हे सगळं नवीन चालू आहे. ही सगळी नवीन प्रथा तुम्ही महाराष्ट्रात सुरू केली आहे आणि एकदम चुकीची असं कधीच झालं नव्हतं. एवढ्या लो लेवलला जाऊन राजकारण. मागच्या वर्षी पण असंच पाणी गेलं होतं. तुम्ही दुरुस्त करा. उपसमिती तुमच्या हातात आहे. मीटिंग सँक्शन करून आमचे काम मंजूर करा. आणि तिथं खरं हा पंचकराचा 4 आमचे काय होते सर. हातवड भागामध्ये ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे. रस्ते करायची गरज नाही. पहिले ड्रेनेजचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला पाहिजे. हद्दवाढमध्ये मेन प्रॉब्लेम ड्रेनेजचा आहे. जोपर्यंत ड्रेन होत नाही तोपर्यंत तुम्ही रस्त्याची काम कशी करता. परत खोदाखोदी मग परत नाही. आमची मागणी आहे की ते टेंडर प्रोसिजर थांबवा. आमची कामं घ्या आणि परत तुम्हाला टेंडर प्रोसिजर करायला लावले. नाही तर ते होऊ शकत नाही. बघा तुम्हाला सांगतो साहेब हे बरोबर नाही सर. आम्ही तुम्हाला नाही मागणार. तुम्ही डिसिजन घ्या. चुकीचंच आहे पूर्णपणे. हे तुम्ही सिस्टीमच चुकीची आणली. असं नाही चालणार. म्हणजे महापालिकेचे इलेक्शन पण तुम्हाला घ्यायचे नाही. वरून प्रशासक नेमायचे त्याच्यात मनमानी करायची आहे. त्याच्यामध्ये सगळ्यांची मिलीभगत आहे आणि नुकसान सोलापूर शहराचा होतोय. हे परिणाम दिसतात. तुम्ही मूळ सांगा लोकांना. तुम्ही सांगितलं लोकांना पुढे 4 इंच इकडे 9 इंच घालत गेला कसं पाणी सांगा. इलेक्शन पुढे ढकलतायत म्हणजे ह्याच्यातून जेवढे पैसे कमवायचे तेवढे कमवू शकतो. तेच चालेल की एवढं तुम्ही ते द्यायला आपल्या समोर उभा राहता. एवढं वनसाईड नाही चालणार. कारण का उद्या नगरसेवक निवडून आले तर यांचे मोर्चे सुरू आपल्या सगळ्यांचे होतील म्हणून त्याला ते पण अवॉइड करायचं. आणि तुम्हाला वाटतं की लोकांमध्ये रोष नाही. केवढा रोष आहे तुम्हाला माहिती आहे. तुम्ही त्यांच्यावर फिरा आमच्यावर फिरा लोक तुम्हाला बोलतील. आम्ही 30 वर्ष राजकारण असं वंचड एवढं कधीच बघितलं नाही कामकाज. आता ते 15 वर्ष आमदार ते आता खासदार आहेत ते 20 वर्ष झाले आहेत. पण असं वंचड एवढं कारभार कधी बघितलं नाही. आमची सत्ता होती एवढं वर्ष. केंद्रात आमची सत्ता होती राज्यात होती पण असं आम्ही कधी केलं नाही. अरे 10 दिवस तुम्ही आमची कामं घेत नाही. साधं बघायला तयार नाही. त्यांच्या याच्या फटाफट मंजूर सगळ्या. खासदारची लिस्ट बघत नाही तुम्ही. केंद्राचा निधी आहे मग भाजपसाठी काम करणार का तुम्ही हे तर सांगा. म्हणजे आम्ही येतो त्या तुमच्याकडे कशाला तुम्हाला कामं सांगाल. आम्ही कोणच येणार नाही पुढं. मग जनतेला घेऊन येऊ. आम्ही लोकांना घेऊन येऊ. त्यांना सांगू तुम्ही आमचे कामं करत नाही. एनकॅपच्या विषयाबद्दल निर्णय काय झाला हे आयुक्त साहेब तुम्हाला सांगतात. नाही तुम्ही खासदारांची कामं एनकॅपच्या ह्या टेंडर प्रक्रियेत घेणार आहात का नाही. मॅडम ते कामं तपासतो आणि तपासून लेखी स्वरूपात देतो. मॅडम घेतो नाही घेतो म्हणून सांगा साहेब. घेणार आहे तर घेणार. किती घेतात कशी घेतात कुठले रस्ते तपासून. सोलापूर शहराची मुख्य रस्त्याची कामं साहेब नाही झाले तर तुमच्या ऑफिससमोर आंदोलन आहे आणि खाली बसून 4 लोक आहेत. कालची परिस्थितीवर काय लोक आहेत. आणि कालची विनंती आहे की बाबा आता हे सगळे आमचेच आहेत. आम्हीच सगळं आता केलेलं आहे. हे देखील आम्हाला लोक विसरले म्हणजे अजब वाटायला आहे. काय आम्ही लोकांसाठी नागरिकांसाठी करतो.
म्हणजे खरंच हा मला शॉक वाटला. काय म्हणजे सॉरी टू से, आय एम शॉक, आय एम बियॉन्ड शॉक. कालची जी अतिवृष्टी झाली, पहिल्यांदा असं नाहीये की सोलापुरात एवढा पाऊस पडलाय, पण हे एकंदरीत दुर्लक्ष महापालिकेकडून अधिकाऱ्यांकडून झालेलं दिसतंय आणि बऱ्याच बाबतीत आयुक्तांची दिशाभूल होताना दिसते. अमृतची कामं जिथे झाली आहेत तिकडे हे नाही झालं पाहिजे, तिकडे जास्त प्रमाणात झालंय. त्याबद्दल आपण काय करणार आहात ते? अतिक्रमणच नाही, पण जे पाणी गेलं त्याचा पण निचरा झाला पाहिजे. मल्टिपल आणखी थोडं मनुष्यबळ पाणी लोक अजून आहे साहेब. काय करतात मोठं विश्वास करतात लोक, काय करतात? 1 वर्ष एवढाच पाणी झाली आणि 12 नाही. मग काय झालं काय ह्याच्यानंतर? काय झालं का? आणि तेच मी म्हणतेय, ही परिस्थिती मागच्या 1-2 वर्षातच उद्भवली आहे. महापालिका सत्तेत नाहीये, महापालिका नाहीये, ऍडमिनिस्ट्रेटर आहे, प्रशासकांची दिशाभूल होते जे येत आहेत ते. 2022 पण झालं होतं ना अक्कलकोट रस्ता किती पाणी सांगावं तुम्ही? बरं, एनकॅपचा विषय नंतर आहे, पण ते एनकॅपची कामं पण जिकडे अमृतची कामं पूर्ण झाली नाहीये तिकडे तुम्ही रस्ते मंजूर केले. म्हणजे आता परत तुम्ही खोदणार ते अमृतची कामं नगर वगैरे सगळं हे माहिती आहे तुम्हाला? ड्रेनेज लाईनची कामं आहेत, तुम्ही अमृतमधून टाकली पूर्ण लाईन. फक्त भ्रष्टाचार चालू आहे. नगर, राजीव नगर, नितीन नगर, हे जे सगळे कलावती नगर, हे सगळे रस्ते जे आता तुम्ही घेतलेत नाही. तुम्ही तिन्ही आमदार दिला, तुम्ही भाजपसाठी काम करायला वाटायला. तुम्ही तर आम्हाला साधी लिस्ट द्यायला तयार नाही. अरे खासदारचं एक काम आहे ना, बघणार आहे का नाही तुम्ही? 6 लाख मतदारांना पडले, तुम्ही तिन्ही आमदार देऊन टाकला का? भाजपसाठी काम करा का तुम्ही साहेब? सगळे आमची एक आली नाही, त्यात माहिती का साहेब? हे चुकीचं कामकाज चालू आहे सगळं. एक रस्ता दाखवा आमच्या खासदारचा, त्यांनी लिस्ट दिली तुम्हाला. काय कसा तुम्हाला 40 कोट आले, तुम्ही 5 पैसे देत ना आम्हाला कोणाला? तुमच्या खात्यापत्र दिले आम्ही, आमच्या घरचे काम आहेत का साहेब? लोक आम्हाला गच्चीला पकडायला तिथं. तुम्ही इथं बसता रस्ते दिसत नाही का म्हणतात लोक? तुम्ही सर तिन्ही कामदारांना सगळे पैसे देऊन टाकलात. खासदारला पैसे देणार नाही का तुम्ही? एनकॅपची कामं सगळ्या लोकप्रतिनिधींना कॉन्फिडन्स मध्ये घेऊन टेंडर करायला पाहिजे होतं. माझं पत्र पोचल्याशिवाय तुम्ही टेंडर प्रोसिजर चालूच कशी केली? काय सांगावं? तुम्ही काय सांगणार? तुम्हाला खासदारची यादी नको आहे का? योजनेची निधी कोणाचा आहे? केंद्र शासनाचा आहे. एक पत्र यायला पाहिजे. नाही साहेब, आमच्यासाठी कुठे लढतोय आम्ही? सब लोक आम्हाला विचारतात ना साहेब. तुम्हाला दाखवलं घेऊन मी, तुम्हाला दाखवलं नांदरचा रस्ता, ते रस्ता तुम्ही घेत नाही. एवढ्या सगळ्या शाळा आहेत त्या भागात. परत महापुरुषच्या घराच्या मागचा रस्ता. साहेब, आपण प्रशासन आहात, एकीकडे बघून तुम्ही काम करू नका. आमचे पण समस्या आहेत, मोठे समस्या आहेत. ते काम काय होत नाही. चेतन भाऊ आणि आमदार खासदार साहेब जे सांगतात साहेब, ते अगदी सत्य आहे. हे बघा तुमचे शहर मध्येचे दक्षिणचे तुम्ही भाजपचं काम करायला बसलात का? हे बरोबर नाही तुमचं सगळं. पारदर्शक काय तर ठेवा साहेब, तुमच्याकडनं अपेक्षा कुणाला नका. काय तर पारदर्शक ठेवा साहेब. त्यांचे 10 करा, आमची 4 हे करताना म्हणून ते पाणी तुमतंय आणि आज आमच्या लोकांना भोगावं लागतं कारण तुमच्या अजून पाप पडतोय. त्यांचे 10 करा, 27 आमचे करता का नाही कामं? काहीतरी ठेवा ना, कारण जे सर तुम्ही एवढे वर्ष प्रशासक, तुम्ही बदलला साहेब, त्या खुर्चीवर बसला तुम्ही बदलला. कोण जबाबदार? 4 कामं आमची घेतलं, त्यांचे 10 घेतलं तर आमच्या लो लेवलचं करप्शन कधीच झालं नव्हतं. आणि आपण रस्ते करताना काय करतो सर? ड्रेनेज लाईनचे, पाईप लाईनचे अभिप्राय मागवतो. बाबा झाले कसे आहेत काय ते मागवलं. आमचं काम आहे का नाही साहेब? आम्ही तुमच्या नाही पुन्हा देणार. काय तर पारदर्शक कारभार ठेवा साहेब. अरे करा, त्यांची सत्ता आहे, 10 करा. 2 आमच्या करता का नाही? खासदारची आले तुमच्यामध्ये एक काम नाही करणार. मेंबर खासदार म्हणून त्यांचा अधिकारच आहे तो. नाही, आणि काय म्हणतात जे नो टेंडर निघतील त्याच्यातल्या उरलेल्या निधीतून काय करायला? हे सगळं कॅन्सल करा, थांबवा काम. तुम्हाला सांगतो तिथं कोण हलणार नाही. इथं आम्ही बसू सगळ्या रस्त्यावर, तुमच्या आम्ही सवय बसू आहे. हे असं चालणार नाही. पारदर्शक कारभार काय तर ठेवा मला दाखवा की तुम्ही विदाउट लोकप्रतिनिधींना कॉन्फरन्स मध्ये घेऊन हे सगळं करताय.
आणि तुमचे लोक सांगतात साहेब आम्हाला दाखवायची परमिशन तुम्ही दिली नाही. तुमचं नाव आम्हाला सांगतात. कुठे सांगितलं? तुमचे लोक हातून मला नाव सांगा. तुमचे लोक सांगतात साहेब. मला नाही, तुमच्या समोर आहेत ना. मला सांगते तुम्ही ना. तुमच्या समोरच आहेत. मला सांगा नाव. आम्हाला आयुक्त साहेबांनी सांगितलं कुणाला द्यायचं नाही. मला नाव सांगा. तुमच्या समोर आहेत. मी तुमच्या लोकांसमोर सांगावं ना. 50 लोक बसले ते. सांगा ना कोण बोलले. कोण तुम्हीच सांगितलं आम्हाला द्यायला सांगितलं नाही म्हणून. सर कधी बोलले. अहो ठराव झाला तर कॉपी देत ना तुम्ही. आम्ही आयुक्त ताईचं पत्र देणार. ठराव तुमचा झालाय. तुमची मिटिंग झाली उपसमिती. त्या उपसमितीचं आम्ही म्हणतोय काय उपसमिती वेबसाईटवर सगळे ठराव आहेत. हो साहेब विचारा तर झालं. मी ते सांगतो ना उपसमिती ठराव नाही साहेब बघा तुम्ही मी एवढं सांगतो उपसमिती ठराव समिती झाली बरोबर आहे, पण लोकप्रतिनिधींना माहिती देता का नाही? केंद्र सरकार नाही आहे साहेब. तुम्ही काम चेक करायचं. मला माहिती न द्यायचं काय कारण आहे मला सांगा. उत्तर द्या. मॅडम वेबसाईटवर आहे ते. काय वेबसाईटवर आहे? तुमचं काम आहे का नाही खासदार आणि आमदारांना विचारायचं? बाकीच्यांना कसं विचारलं? त्यांच्या लिस्ट कशा आल्या? का नाही मला विचारलं? उत्तर द्या. शासनाच्या ज्या योजना असतात लोकप्रतिनिधीला आपण कळवलं पाहिजे नाही महानगरपालिका. उत्तर द्या ना. का विचारलं नाही? कारण हे एनडीआरएफ स्कीम जी आहे केंद्र सरकारची आहे सर, बरोबर आहे का नाही? नाही सर, असं असं नका कधीच तुम्ही. नव्हतं केलं. तुम्ही जर अमेरिकेला हसाला तुम्ही तुम्हाला काय वाटेल आम्ही तळतळ करून बोलायला एवढं. ताई एक माहिती मिली सो है ताई. एक माहिती मिली है टोटली जो है ना भाजपा वाले इन पर प्रेशर डालते हैं कि भाई कांग्रेस वाले का कोई काम नहीं करना चाहिए, उसको नजरअंदाज करना चाहिए बोल के ऐसा प्रेशर है टोटली. मी खासदार यादी घेणार नाही. 40 कोटीच्या कामामध्ये आमचं काम दाखवा फक्त. आणि हे सगळ्यांना कॉन्फिडन्स मध्ये घेऊन सुचवलेली काम आहे. आमच्याकडे याद्या मागवल्या खासदार नाही. आम्ही सगळे याद्या दिल्यात खासदार. आणि आमचे कामं तुम्ही त्यांच्या यादीत टाकून टाकता. आम्ही सुचवलेले कामं बस साहेब त्याच्या अगोदर तुम्हाला भेटलो मी. तुमची मीटिंग व्हायच्या अगोदर साहेब भेटलो तुम्हाला. आपले व्हिजिट झाले सगळीकडे. तुम्ही आता काय उपयोग झाला? बरं माझी टेस्ट घ्यायची नव्हती तर कामं तरी घ्यायला पाहिजे होती. तुमच्या व्हिजिट झाल्या. तुम्हाला काँग्रेस ती कामं तर घ्यायला पाहिजे होती. प्रक्रिया काय केली सांगा मॅडम. प्रक्रिया काय नाही ते मॅडम सगळे कामं थांबवा. आमची यादी त्यात झाला. सगळ्यात समान निधी द्या. ते तुम्हाला थांबवा लागेल सगळ्या. 40 कोटीच्या ऑर्डर घेऊन आले. त्याच्यामध्ये आम्ही प्रशासनासाठी यादी पहिला तयार केली आणि त्याच्यावरती व्हिजिट करून आम्ही प्रत्यक्ष हे करून त्याच्यावरती जे मिरवणूक मार्गाचे अफेक्टेड आहेत दरवर्षी आपल्याला माझी रस्त्याचीच आहे. डीपीडीसीची रस्त्याचीच आहे. तिन्ही आमदारच्या याद्या आणि यादी सेम आहे साहेब. तुम्ही फिरून घेतला मला पाणी करतो मॅडमची यादी आणि आमच्याकडे उशीर आहे. उशीर मॅडम काय साहेब मॅडमचं पत्र आहे ना. अहो काही आपण मिळून फिरलो साहेब सगळीकडे. मॅडमचं पत्र मला उशीर प्रक्रिया झाल्यानंतर. प्रक्रिया होतेच कशी माझं पत्र झाल्याशिवाय? तुमची प्रक्रिया होणार आहे कोणाला माहिती होतं? तुमचं काम नाही आम्हाला सांगायला. मॅडम सांगा काय झालं. केंद्र शासनाचा निधी असेल महाराष्ट्र शासनाचा ठीक आहे ना. केंद्र निधी खासदार पत्र आम्हाला असं नसतं. तुमची प्रक्रिया पूर्ण नाही झाली पाहिजे होती जोपर्यंत माझं पत्र तयार नाही झालं तोपर्यंत. माझं पत्र तयार होतं. तुमची प्रक्रिया काही सुरू झाली. तुम्ही सगळं ते दरवाजाच्या मागे जाऊन करून घेतलं. एवढं अन्याय एवढा अत्याचार वनसट तुम्ही चालला दिलं. आणि ही परिस्थिती ह्या वर्षी जास्त प्रमाणात दिसते. ऑब्व्हियसली तुमची जी नागासाफ साफसफाई व्हायला पाहिजे होती पावसाळ्याच्या आधी किंवा दर 3 महिन्यांनी 1 महिन्यानी ती पण झालेली दिसत नाही. सगळे नाले त्या ठिकाणी चोक झाले, ब्लॉक झाले. नाल्यातून पाणी जात नाही. आणि मला माहित नाही कारण जे तुम्ही नीट सांगत आहात का नाही सगळ्यांना, पण एकंदरीत आम्हाला असं वाटतं की तुमची कुठेतरी तुम्हाला क्लिअर पिक्चर दिला जात नाही. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यांची मिलीभगत आम्हाला दिसून येते. आणि लोकांमध्ये रोष आहे. मेन अमृतची कामं याच्यासाठी झालेली आणि जिथे कामं झाली तिकडेच ही परिस्थिती उद्भवली. सो हे फक्त तुम्ही जे म्हणताय नॅशनल हायवेच्या लोकांचं त्यांच्याकडून झालेली चूक नाही आहे. महापालिकेकडून पण खूप मोठी चूक झाली आहे. सकाळपासून आम्ही सगळीकडे आहोत आणि लोकांच्या घरात अजूनही पाणी आहे. लोकांच्या घरात लहान बाळं आहेत, लोकांच्या घरात सिनियर सिटीजन्स आहेत. कुठेही अजूनही पाणी आहे. अजूनही पाणी निघालं नाहीये. त्यासाठी पण प्रशासन खूप स्लो काम करतात. काल सकाळी 7:30 पासून जवळजवळ 100 फोन आले सोलापूरच्या वेगवेगळ्या आणि अजूनही पाणी नाही गेलंय. सो ही सगळी आज वस्तुस्थिती आहे आणि एवढी वाईट परिस्थिती सोलापुरात नव्हती.
पाणी जेव्हा एवढं पडायचं तेव्हा सोलापूरला काही ठराविक लो लाईन एरिया शास्त्री नगर असेल किंवा तो भाग असेल, तिथून आम्हाला एक पण फोन आला नाही का? इथून पूर्वी पाणी थांबत होतं, तिथून एक बी फोन नाही. जेव्हा मिलीमीटर्सनी पाणी वाढतं तेव्हा लो लाईन एरिया खाली अफेक्ट, काल एकही लो लाईन एरिया अफेक्ट नाही झाले, पण हे सगळे एरिया अफेक्ट झाले. कुमार चौक जिकडे सर्वात महत्वाचं, जिथे मी इथपर्यंत पाणी असताना ऑन द स्पॉट ग्राउंडवर गेलेली, तिथे पाणी काम झालंय. पण ही परिस्थिती आम्हाला उगाचच आरोप प्रत्यारोप करायचे नाही पाहिजे. पण हे दिसतंय बऱ्याच मोठ्या प्रमाणात हे होताना दिसतंय. आणि याचं कारण काय आहे तुम्हीच आम्हाला सांगितलं किंवा तुमची दिशाभूल होत असेल. सोलापूर शहर हे चारी बाजूनी पाण्यात तुंबले म्हणजे सत्ताधारी भारतीय जनता पक्ष व प्रशासनाचे मोठे अपयश आहे. तुमची इलेक्शन झाले नाहीये, तुमचे झोन काम करत नाही, तुमची किरकोळ मेंटेनन्सची कामं महानगरपालिकेकडून निकृष्ट दर्जाच्या कामामुळे मोठ्या पावसात शहराच्या चारी बाजूने शहरं तुंबतात. प्रशासक लागू झाल्यापासून नाला साफसफाई होत नाही, जी दर पावसाळ्याच्या 6 महिन्याआधी झाली. काही सगळे ग्राउंडवर गेलेल्या लोकांना सांगितलंच आहे, जे झोन तर माणसं नसतात. आता एवढ्या ठिकाणी फक्त वज्रेश्वरला एक तुमचा जीसीबी दिसला, अजूनही लोकांच्या घरात पाणी येत आहे सगळीकडे. आता जो 9 ते 10 ठिकाणी तरी आम्ही गेलो, एक ठिकाणी फक्त तुमचा जीसीबी दिसला वज्रेश्वर नगरमध्ये, बाकी सगळ्यांच्या घरात अजून पाणी. बऱ्याच ठिकाणी सुरू होते 6 इंची पाईपलाईन, पुढे जाऊन 3 इंची पाईपलाईन, 4 इंची पाईपलाईन. अमृतची काम गेल्या वर्षी आपण होऊ देत आमच्या लोकांना. गेल्या वर्षी आम्ही रामडीमध्ये तुम्ही आला होता ताईंसोबत. गेल्या वर्षी तुम्ही कामगार सर शहरातले 2 नाले आहेत महत्वाचे सर, स्टेशन मार्ग येणार आहे. पाणी ड्रेनेजला जोडल्यामुळे पाणी त्या भागात ते तो म्हणजे आपला 100 mm वगैरे जो पाऊस झाला तो तिकडे झाला त्या भागात, म्हणून बाकीच्या भागात त्या नाही. कारण ईस्टर्न भाग जो आहे शहरात झाला ना, अजून सकाळी काही आपण चेक करा त्या भागात जास्त तुम्ही आकडेवारी अशी बोगस देऊन लोकांची दिशाभूल करू नका. शहरात पाऊस पडलाय, 6 तास पाऊस पडला. जे काय जे काय पाऊस पडला ते 8 महिने एवढंच करू शकतो. आता समजा जे डिफॉल्ट समजा तुमची नाल्याची साफसफाई कधी झाली मला सांगा. दादा पुढे झाडाले नाल्याच्या बाजूला दादा नाही, नाल्याच्या बाजूला मी सांगतो मॅडम एखाद्याला बोलून सर ऐकू माझा ऐका साहेब. झोरमध्ये जेव्हा आम्ही जातो तुमच्या माणसांनी वार्षिक मक्तेदारांची मुदत संपल्याने त्यांचे मागचे बिलं दिले आहेत, त्यामुळं कुठल्याही वार्डामध्ये मी बोलतो ना झोन मध्ये तुम्ही आता कुठलेही जावा, कुठल्या झोन मध्ये माणसं तुमच्या लेबर नाही, तुम्ही सांगता प्रायव्हेट माणसांना बोलून घ्या, त्यांची बिलं दिली आहेत. त्यामुळं चालू वर्षामध्ये आमच्या पुण्याच्या वार्डामध्ये नाला गटार दुरुस्ती ड्रेनेज दुरुस्तीला माणसं आली नाही. आता राहिला नाला, आता नाल्याच्या बाजूला आम्ही सगळे जाऊन आलो आहे. तिथले लोक सांगतात की आमच्याकडे जीसीबी नाही, कामं झालं, त्यांच्या घरात सगळ्या पाणी आहे. हे नागरिकांना आता जाऊन आलो आम्ही काय खोटं सांगितलं तुम्हाला? आम्ही ग्राउंडवर असतो, तुम्हाला माहिती. ठीक आहे, आमच्या मनाने बोलली नाही आम्ही, प्रत्यक्षात सकाळपासून आम्ही फिरवलोय ते तुम्हाला सांगाल. तुम्ही ऐकून येत आमचं कुमार चौकला आम्ही कसे फिरलोय. आम्ही आता तुम्ही चला आता शिर्डीत जाऊन आलो का बघा, फोटो दाखवतो तुम्हाला. आम्ही शिर्डीच्या बाजूला लोक सांगतात, आम्ही का मनाने बोलली नाही सगळं. आता जाऊन आलो आम्ही सैफुल इकडे पण नाला झापलाय पूर्णपणे, नाला झापलेला आहे. मित्रनगर घरात पाणी चाललं साहेब, कोणच नाही तिथं आता बघा. ब्रह्मदेवनगर चीज परिस्थिती आहे. पण पंचनामेच्या नंतर येईल. वज्रेश्वर नगर चीज परिस्थिती आहे. हा आता शिर्डीमध्ये आता आले पंचनामा करायला लोक. त्यांनी सांगितले एकही तुम्ही घर सोडणार नाही, सगळ्या घरात झालं पाहिजे पंचनामे. पण काय लोक म्हणतात तोंड बघून ते तिथं चालत बंडे करून चालू आहे.
आम्ही जाऊन फिरून आलो साहेब. जे लोक सांगाल ते आम्ही तुम्हाला सांगालो. आम्ही काय मनाने सांगितलं तुम्हाला कुठल्या गोष्टी. आता सांगा दोनदा फोन केला ना, हलका टाइम 5 नंबर झोनला आम्ही फोन केलेला. तिकडे जेसीबी वगैरे आणला, पण मॅन्युअल काही ड्रेनेज हे प्रॉब्लेम लाईन आहे ते मॅन्युअल करण्यासाठी लोक हवीत आम्हाला. पाठवतो बोलले. आणि काही जण असं ठीक आहे, काही लोकांचे सहकार्य आहे, पण काही बोलले की आमच्याकडे मेंटेनन्सचा पैसा